हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही सगळे? चांगले आहात ना? असा करतो की तुम्ही चांगल्या, मी पण चांगलीच आहे. आणि आमच्या आईची अजून झाड झुड राहिली, दिवस कुकडे निघला पा, आता झाड झुड राहिली. डबलची नाही डबलची आली. हा, डबल कसं झाडणं पडते मग? हा, डबलची झाडझूड चालू आहे तिची. आणि मला सगळा पसारा राहायला अजून वरचा आहे, पाहू शकता तुम्ही. आज मी तशीच खाली आली, गोदड्या तशाच राहिल्या काढायच्या. लागट लुगट आहेतच का त्या? मग काय तर काही ना काय भारी आहे वाटतेल आहे ना मग तर त्या नाही बुंदीची. पोळीची बुंदीची. पण हे खात नाहीत काही. काय बैल खातात ना, ते नाहीत खात. बकऱ्या नाही खात, ते बकऱ्या चालत नाही ना. मी बकऱ्या खायला उभा इथं चार सोडते हा इकडे. सकाळी उठल्या लावतो, मग माझं पोट दुखते. घे ओढात आणि टाक खाली. दादी टाकू नको बा, सारे कुत्रे भिडतील बा. हा, कुत्रे पाणी दिसतात, बकरी एखादी हिरवी. लागत लगतच नाही वाटतं बाई त्या. तुला काय चांगलं खात हिरव्या आणि पिवळ्या. हे आल्या आत्याबाईच्या घरून लग्नाच्या पोळ्या बैलासाठी. आता आई येत्या, त्याच्यातल्या लागट लुगट सगळ्या काढते आणि भरून ठेवते बकऱ्या ह्याच्या पहिले. आणि आज आमच्या चिवताईच्या पोटात काही नाही वाटते, चिवताई करून राहिले चिव चिव. बाहेर काही मेळ लागला नाही वाटते त्याच्या खायचा, तर त्याने टाकतो मी चारा. आज तांदूळ काढूनच ठेवतो मी. जास्त चिवचिव केले का टाकतो, मग नाही तर मग ते येतात बाहेरून चरून. घरा खावा. अशा भराभर येतात खाली, खातात. मग सांगतात ते की आम्हाला भूक लागली म्हणून. फक्त लक्ष ठेवायला पाहिजे का त्याला कधी भूक लागते कधी नाही. खायला नाही व्हायला का तरी वाहू घातल्या होत्या. काय काय करायचं म्हणते? पाण्यात टाकायच्या म्हणते आणि त्यातल्या भरती तरी नाही लावत बाई. जेवणा पाण्याचे दिवस जोड आले, काय करता. मग आणल्या काय दे हे हो बाई, घरची तळून नाही लावत. असं. आणलं का आले. चला, याचे झाले कामधंदे चालू. आणि मी बी येतो आता. माझ्या वरचा पसारा आवडून इकडला खटल्या. हा आहे काय माहिती. रात्री काम आहे, जेवणही नेलं होतं वरच. हे पाच जेवणाचे हाल काय झाले. बुंदी आणली होती वर खायला. मी म्हटलं थोडीशी आणावी एवढीशी, ते काही मी खाल्ली नाही. सगळ्या आता चिड्या खाऊ राहिल्या, सगळ्या इकडे तिकडे पसरवल्या. मच्छरदाणी सोडून गेली होती मी, कारण का हवा नाही. म्हणलं नाही फाटा, तसेच त्याला छिद्र पडले. मला मग आवडतो आता एवढा पसारा गोदडायचा बाहेरचा. आज लवकरच खाली गेली होती ना, म्हणून जरा जास्तच ऊन आलं गोदड्या काढायला. चालवा, चालतं का? चलो चला, आज बी जावं लागते आई संग शेतूत. लाडक्या बहिणीचे पैसे काढाले. आईच्या पोरानं काही नेलं नाही रात्री, तर मावरच आलं मग आज सकाळी बी. चाल चाल म्हणते, नांदा काही वान नाही लावत आणि घराच्या बाहेर तर निघत. आकडे काय समजून द्यावं लागते, आधार कार्ड द्यावं लागते, थंब लावा लागते. चाल मग. 10 रुपये घे, समजतात. माग मी 800 कमी काढून आणले, त्यातले ठेवले तर त्यानं 1200 ठेवली होती पहिले. नाही हो मग. चला मग, आणतो आता एवढे पैसे काढून आईचे. आज पहिलेच फोन केला होता की चालू आहे का काय शेतू, नाही तर कालच्या सारखं होते मग या वापस. आता फोन नंबर असून मी काल फोन नाही लावला, पण आज फोन लावून पहिले कन्फर्म केलं. चालू असेल तर येतो, नाही तर नाही येत.
माझी विशालच्या बकऱ्या आल्या बी घरी. ते बाकीचे टाकले होते कुठे कापते खाल्ले. किती आहे रे बाबा कॅश? नाही का 1-2 लाख रुपये. 3,300 रुपये. काढा लागतात ना पैसे. काल आलो होतो आम्ही. काल सेतू बंद होतं. कोण केला मग? पहिले फोन नाही केला पण मी आटला आज फोन करून घ्यावं त्याला पहिले. काल उघडा होता मग संध्याकाळी. हा सकाळी गेलो होतो मी. सकाळी गेलो होतो. आणले एकदाचे आईचे पैसे काढून. एक म्हणजे टेन्शनच गेलं माझ्या जीवाच्या भावाचं. नाही तर सकाळ झाली की चाल, संध्याकाळ झाली की चाल. तिचं चालूच होतं. 2 दिवस झाले ना चहा नाही पिऊ देऊ राहिली तर चाल चाल करते. तिच्याजवळ जाऊन बसलं का तिच्या पुढून गेलं की चाल ना हो बाई पैसे काढायला. असंच होतं तिचं. तिचं काम आज क्लिअर झालं. काही करो त्या पैशाचं. तिकडून आल्यावर ठेवला मस्त चहा. मी आता चहा पिऊन घेतो आणि लागतो मला कामाने. या मग सकाळचा चहा प्याले. आता एवढ्या उन्हाचा चहा तर प्या नाही वाटत. लय गुदमरू राहिलं. पण आता नाही प्यालं तर मग असं वाटते काहीतरी राहिलं. चहा नाही प्याला तर पंखा लावतो आता. जीव जसा घाय भरते एवढी गरमा करते. येते आई ऐकू. तिचं काम असलं की बरोबर ऐकू येते तिथे. आणता का टोपलं? तरी कामा टाइम आहे तर घेतो ना निवडून. हे आपल्या घरचे आहे भांड्याचे नाही ते. पेरणी पाण्याचा टाइम आला ना. बकऱ्या आल्या की करतो काय काय. काय काय कायचं गुंडावून ठेवते मी. सकाळून पासून लागा लागते. संध्याकाळी संध्याकाळी स्वयंपाक केला की पण बाई लय टाइम वाया जाते. सकाळी काय करावं काहीच सुचत नाही. जसे गहू आणले तसे काढून घरातच ठेवून दिले. त्याला ऊन द्यायचं ना बॉम्ब काय तर काय माझ्या इकडे लोकांना वर नेऊ टाकले गहू उन्हात. एवढी ताकद असती तर काय तोंड केलं असतं मी. कोणाला इकडे तिकडे तिकडे इकडे काय करू राहिले. सकाळून पासून करायला पाहिजे होते ना गहू निवडायचे. पण आईच्या संग जाणं जरुरीच होतं. पण आता बकऱ्या गेलो जेवढे झाले तेवढे घेतो निवडून मी. तर घरात तर काही काम नाही आता सध्या. बकऱ्याचाही टाईम झाला. पण तेवढेच मग टोपलं भर झाले तेवढेच. आता जरा जरा करा लागेल काही ना काही चालू. वावरातले धंदे लागेल लोक आता घरचे काम करायला लागले. पंखा आहे तसाच चालू आहे घरात आणि बसली बाहेर. आई काय करू राहिले घरात? आजकाल नाही समजली का? नाही काही सांगता येत नाही. अक्कल नसली तरी काहीच नाही. देऊन देतो आता मी. हे गावतो तुमच्या लोकांना देऊन देतो. नाही तर ढोर आहेच आपल्या घरी. कुकडे चालला पार्सल? हे बघून देतो ना.